गाईस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईस, आज आम्ही अचानक प्लॅन झाला कोकणात जायचा. आणि गाईस कल्पेश आणि आम्ही दोघे आहेत. काय बोलशील कोकणात? आता जाऊन फुल राडा करू गाईस. काय बोलशील कल्पेश? कधीपासून ड्रीम्स होतं कोकण. आज फायनली. अरे कहना क्या चाहते हो? आम्ही अचानक प्लॅन झालेला. आणि गाईस आम्ही कालच ह्यांनी फोन केला मला का आपल्याला उद्या जायचं आहे रत्नागिरीला. सो गाईस अचानक प्लॅन झाला आणि बॅग बिग रेडी करून आम्ही निघाले. आणि गाईस दोघेच आहेत आम्ही आणि कल्पेश आणि दोघेच आहेत. गाईस बघू शकता तुम्ही. कल्पेश काय बोलशील? कोकणात कधीपासून प्लॅन होता. आज फायनली सक्सेस झाला आहे आमच्या कोकणाचा प्लॅन. आता जाऊन बघूया, खूप एन्जॉय करू राडा. चला. आता मी आहे दादरला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. आणि गाईस इथून आता तिकीट काढलेलं आहे. आता कुर्ल्यावरला जाऊ आणि कुर्ल्यावरून ट्रेन पकडू आणि डायरेक्ट कुर्ल्यावरून रत्नागिरी आहे डायरेक्ट गाईस. सो तुम्हाला मी दाखवतो. सो तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा. चला गाईस, लेट्स गो. गाईस आता तुम्हाला ना मी कुर्ल्याला जाऊनच डायरेक्ट भेटतो गाईस. तर गाईस बॅगे बिगे डायरेक्ट घेऊन जातो. गाईस आता ना आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनलला आहे. आणि कल्पेशला खूप घाबरतो कारण की फर्स्ट टाइम याचं ट्रॅव्हलिंग आहे. आणि गाईस हा बोलायला नाही बघत. काय बोलशील कल्पेश? जाम भूक लागले, बस दुसरं काय नाही. गाईस याला जेव्हा तर भूकच लागतं तर काय बोलायचं. आणि गाईस याला माहितीच नाही, म्हणजे हा फर्स्ट टाईम जातो आहे आणि मी तर सेकंड टाईम जातो आहे. मी म्हणजे लास्ट टाईम गेलेला. आता बघू, आता ट्रेन इकडे येईल 4 नंबरवर. गाईस आता मी बसलेला आहे तर ट्रेनमध्ये. आणि गाईस गर्दी तुम्ही बघू शकता. आम्हाला सीट पण नाही भेटली. आता वरती बसलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे. आणि गाईस आम्हाला जागात नाही भेटली, म्हणजे काय बोलायचं. आता वरती बसायला भेटला तर बघू पुढे भेटते काय. सो तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा, सिनेमॅटिक एन्जॉय करा. चला गाईस, आता आम्ही अर्धा प्रवास पार केलेला आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता आता आम्ही खेळला पोहोचले. आणि आता डायरेक्ट तुम्हाला चिपळूणला जाऊन भेटतो. सो चला गाईस. हाय गाईस, तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे ते चिपळूणला. आणि गाईस तुम्ही इकडे बघू शकता चिपळूण. आत्ता गाईस डायरेक्ट जाऊ आता मित्राकडे आणि तुम्हाला मी तिकडे दाखवीन. आणि गाईस जाम थकलं आहे. 8 तासाचा प्रवास करून आलं आणि फायनली प्रवास इकडे संपलेला आहे. आणि जाम मजा आहे. आणि कल्पेश पण खूप खुश आहे, बघू शकतात गाईस तुम्ही. गाईस फायनली माझं ड्रीम्स कम्प्लीट झालं. आय एम सो हॅपी. गाईस आता याच्या चेहऱ्यावर खुशी आलेली आहे. आणि बघा तुम्ही आता ह्याची. आता माझ्या मित्रांनी कॉल केलाय, बोलतोय घ्यायला येतो असं. तुम्ही कोकणाचे रेल्वे स्टेशन बघू शकतात कसं एकदम आहे भारी एकदम. बघा गाईस, आता जरा रात्रीच्या म्हणून दिसत नाही मिळत. बघा गाईस, कोकणचो रुबाबारी. आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहेत. आणि कालपासून जाम एक्सायटेड होता. जाताना आम्ही बसची वेट करत आहेत. आणि बस आता येते. आणि बघा गाईस बसून गेलेलं आहे. आता लवकर उठला. गाईस कधीपासून बस येत नाही मिळत, आम्ही आता वेट करत आहेत. सो आली का तुम्हाला मी दाखवतो. चला गाईस. तर गाईस आता आम्ही बसमध्ये बसलेले आहेत. आणि कल्पेश पण मागे बसलेला आहे, त्याला पण बस चालत नाही म्हणून. आणि गाईस आता मी मित्र घ्यायला येतो. सो मी तुम्हाला तिकडेच भेटतो. आणि जाम थकलं आहे आता. सो चला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. 2 hours later. तर गाईस काल ब्लॉग घ्यायला जे जमलं नाही. आणि आम्हाला लेट पण झालेला, खूप लेट झालेला गाईस रात्रीच्या. आणि आता आम्ही आलेले आहेत फिरायला. आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो. सो तुम्ही एन्जॉय करा फुल. आणि कल्पेश बघा काय बोलतोय. गाईज आता फुल एन्जॉय करू कारण मित्र आमच्या भेटलेला आहे. आता जाम फिरूया. गाईस तिकडे बघू शकतात मेडिकलमध्ये जरा काम आहे भावाच्या. सो चला तुम्हाला पण दाखवतो. आता आम्ही नाश्ता करायला आलो तिकडे. चलो गाईस आता आम्ही आलो तर नाश्ता करायला इकडे. आणि इकडे आता बघू तुम्हाला मी दाखवतोय. हे बघा गाईस इकडे आता कुठले प्लेस फिरवतो तुम्हाला मी चांगले. आणि सो ती फुल ब्लॉग बघा आणि सिनेमॅटिक एन्जॉय करा. चला गाईस. गाईस आता आम्ही आले ते वेणेश्वर बीचवर. आणि इकडचे तुम्ही व्ह्यू बघू शकतात गाईस कसा आहे एकदम. चेक करा. हा बघा गाईस व्ह्यू इकडचा. गाईस इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा एकदम कडक. मला तो कोणता वाटला माहिती आहे.
तुम्ही इकडचे व्ह्यू बघू शकतात, मस्त नारळ तुम्ही बघू शकता. आंबे बघा किती आहे आणि एकदम साईज ह्याची लहान आहे. हे बघा गाईस. आता आम्ही जेवायला आणि इकडे राईस घेतलेला मस्त आणि बघू शकता गाईस. आणि हा याला बोलला थांब थांब पहिलाच खाऊन राहिला. गाईज याचे कधीपासून वाट बघत होतो, हा खात नाही. मला लागलेली भूक ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. म्हणून खाल्लं मी. नाही गाईस, हा वेट बीट काढत नाही, नुसतं खायचे काम करतो बस. गाईस तुम्ही इकडे कासव बघू शकतात असं एकदम आहे बघा इकडे रिसॉर्ट. आणि गाईस आता तुम्हाला आम्ही जेवण पण झालेलं आहे आणि आता तुम्हाला नंतर दाखवतो कुठले कुठले फिरतात, काय प्लेस फिरवतात. सो तुम्हाला मी सगळं दाखवतो. सो एंडपर्यंत ब्लॉग बघा. चला गाईस. आता आम्ही ना बाहेर आलेलो आहेत फिरायला आणि तुम्हाला इकडचे गावाकडचे घरं दाखवतो कसे आहेत कसे नाही. आणि कल्पेश तू काय बोलशील ब्लॉगमध्ये? गाईज काहीतरी खायला भेटायला पाहिजे, आंबे नाही तर काजू बिजू. मग तुला मजा येईल. खायचेच का पडलेलं असते पण गाईज गाईस जेव्हा बघतो तेव्हा खायचेच याला पडलेलं असते आणि काय बोलायचं याला. आणि गाईस तुम्हाला इकडची घरं दाखवतो कसे आहेत एकदम बघा गाईस. अजून आपल्याला खूप प्लेस फिरायचे आहेत आणि बीच वगैरे आहेत तुम्हाला मी दाखवतोच. सो तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा. आणि कल्पेश बघा काहीतरी 2 शब्द बोलणार आहे इकडे. करवंद खायला भेटलेत गाईज मस्त एकदम. गाईस बघा आम्ही करवंद पण खात आहेत. तर गाईस तुम्हाला ना महत्त्वाचं सांगायचं होतं, आज आपला भाईचा बड्डे होता आणि गाईस सॉरी मी विसरलेला ह्याच्यासाठी. कल्पेश सॉरी मी विसरलेलं मी. हॅपी बर्थडे भाई. थँक्यू भाई. गाईस आता मस्त केक वगैरे गाईज माझं ड्रीम होतं, माझे ड्रीम्स होतं गाईज माझ्या कोकणात केक कापायचं. आज फायनली आता तर गाईस खूप एक्साइटेड आहे ह्याच्या केक कापतोय म्हणून. आणि सेलिब्रेशन तुम्हाला मी दाखवतो कसं होतं काय होतं. गाईस बर्थडे सेलिब्रेशन करताय कल्पेशचं. बघा गाईस कल्पेश. तर गाईस इकडेच ब्लॉग एंड करतो आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि गाईस आज आम्हाला जास्त फिरता नाही आला कारण की आम्ही उद्या पण फिरणार आहेत. आणि गाईस कल्पेशला सगळे हॅपी बर्थडे करा, कमेंटनी भरून टाका पूर्ण. थँक्स गाईज. बोल गाईस. गाईज फुल आनंद होता गाईज. आनंद होता, आनंद आहे. जाम खुश आहे मी गाईज. तर गाईस इकडेच ब्लॉग एंड करतो आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि परत दुसरा पण ब्लॉग येतोय आपला. तर गाईस आपल्या चॅनल लोक नवीन आलं असेल ना तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि चला गाईस दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.